निबोधत। है अपनी अनमोल धरोहर, योग से सब सुख पाओ। योग हरेगा रोग तुम्हारे, योग को तुम अपनाओ। आओ योग को तुम अपनाओ, जीवन खुशहाल बनाओ। जीवन खुशहाल बनाओ, आओ योग को सब अपनाओ। बुद्धि निरोगी काया, योग से इसको करो संभालो। कैंसर जैसे घातक रोगों से तुम मुक्ति पालो। योग करो कसरत कर लो तो बढ़ता नहीं मोटापा। दीर्घायु होता है मानव, कभी न आए बुढ़ापा। आओ योग को तुम अपनाओ, जीवन खुशहाल बनाओ। जीवन खुशहाल बनाओ, आओ योग को सब अपनाओ। नमस्कार सर्वांना. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित 16 दिवसीय योग सत्रामध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या दिवसाची सकारात्मक सुरुवात त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने आपण करूया. पाठ, मान, डोके सरळ, डोळे अलगद मिटलेले. नमस्कार मुद्रा, प्रार्थना. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः. स्वामीजींचे एक वाक्य आहे, सर्व प्रकाराचे प्रसरण म्हणजे जीवन. प्रत्येक जीवन म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय. प्रत्येक जीव म्हणजे एक ब्रह्म आणि त्याचे प्रसरण किती सुंदर कल्पना आहे ना. मी माझ्या भोवती असलेले माझे वलय नेमके कसे प्रसरित होते, कसे वाढत जाते, त्याची संकल्पना काय, हे सारे योगाशी कसे जोडले आहे, ह्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आपली पहिली सुरुवात आपण शिथिलीकरणाने करणार आहोत. काल आपण पोटावर झोपून करावयाची म्हणजे भुजंगासन आणि शलभासन बघितले. आज आपण धनुरासन करणार आहोत. आपण सर्वांनी 108 सूर्यनमस्काराचे आवाहन स्वीकारले आहे, हो ना? मग नेहमी 12 ते 20 सूर्यनमस्कार रोजच्या रोज घातले तर हे आवाहन सहज साध्य होणार आहे. तर मग सब तयार? आता सगळ्यांनी एकत्रित स्पॉट जॉगिंग करायचं आहे. मॅटवर ताठ उभं राहायचं आहे. हाताच्या मुठी छातीवर ठेवून जागच्या जागी धावायला सुरुवात करायची आहे. यात आपल्या टाचा मागच्या बाजूला लावायचा प्रयत्न करायचा आहे. ही क्रिया काही वेळ करत राहूया. वेग हळूहळू वाढवायचा आहे. श्वसन लयबद्ध. त्यानंतर आता दुसरा प्रकार करायचा आहे. ह्यामध्ये क्रमाने एकदा उजवा आणि डावा गुडघा छातीच्या दिशेला जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करूया. स्पीड आपापल्या कपॅसिटी प्रमाणे. श्वसन लयबद्ध. आता पाय गुडघ्यात वाकवून टाचा मांड्यांच्या बाजूला येतील अशा पद्धतीने धावायचं आहे. ही पण क्रिया काही वेळ करून मग हळूहळू
वेग कमी करायचा आहे. जागच्या जागी धावण्यानंतर पायात थोडं अंतर घेऊन साधारण 1 मीटरचं मुखधवती करायची आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे जोरात बाहेर सोडूया. ही क्रिया 5-6 वेळा करायची आहे. घोट्यांचे शिथिलीकरण म्हणजेच अँकल स्ट्रेच. प्रथम ताठ उभं राहा, हात मांडीपाशी. आता श्वास घेत दोन्ही हात सरळ वर घ्यायचे आहेत, दंड कानाच्या जवळ. त्याचवेळी टाचाही उचलायच्या आहेत. चवड्यांवर बॅलन्स करून परत श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचं आहे. ही क्रिया 5 वेळा करूया. एकत्रित. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे. ट्विस्टिंग म्हणजेच कमरेला पीळ देणे. पायात खांद्याएवढं अंतर. श्वास घेत दोन्ही हात शरीराच्या बाजूला समांतर. आता श्वास सोडत शरीर उजव्या बाजूला फिरवायचं आहे. उजवा हात मागच्या बाजूला सरळ हवा, नजर मागच्या हाताकडे, आणि डावा हात कोपरामध्ये वाकवून आपला अंगठा छातीला टेकेल अशा पद्धतीने करायचं आहे. आता सरळ व्हायचं आहे आणि डाव्या बाजूला वळायचं आहे. डावा हात मागच्या बाजूला सरळ, नजर डाव्या हाताकडे, आणि उजवा हात कोपऱ्यात वाकवून घेतलेला आहे. सरळ व्हायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की श्वास सोडत आपण उजव्या आणि डाव्या बाजूला जातो, आणि ज्यावेळी आपण सरळ होतो त्यावेळी आपोआप श्वास घेतला जातो. आणि हे करताना एका वेगाने सुरू करून हळूहळू त्याचा वेग वाढवत न्यायचा आहे. आता आपण हे सुरू करणार आहोत. सगळे मिळून साधारण 20 वेळा आपापल्या कपॅसिटीप्रमाणे मनात काउंट्स घेणार आहोत. आपला स्पीड हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, अंक घेतले जाणार नाहीत. आणि नंतर विश्रांत. क्रॉस टो टच. आपण यामध्ये पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. पायामध्ये 1 ते 1.5 मीटर अंतर. श्वास घेत हात शरीराच्या दोन्ही बाजूनी जमिनीला समांतर. आता उजवा हात डाव्या पायाकडे न्यायचा आहे. श्वास सोडत खाली वाकूया. परत श्वास घेत वरती यायचा आहे. आता डावा हात उजव्या पायाकडे न्यायचा आहे. श्वास घेत पुन्हा वर यायचं आहे. ही क्रिया 5 वेळा करूया. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे. विश्रांती. खांद्यांचं शिथिलीकरण, शोल्डर रोटेशन्स. दोन्ही पाय जुळवून उभे राहा. पाठीचा कणा ताठ असावा, पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ रेषेत. प्रथम बघून घेऊया. उजव्या हाताचे मूठ करून घेऊया. उजव्या हात श्वास घेत मागून वर न्या आणि श्वास सोडत पुढून खाली आणा. ज्यावेळी विरुद्ध दिशेनं सांगितलं जाईल त्यावेळी श्वासावर लक्ष देत हात पुढच्या बाजूनी मागच्या बाजूला वळवायचा आहे. हीच क्रिया आपल्याला डाव्या हाताने सुद्धा करायची आहे. सुरू करूया एकत्रित 5 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि आणि पंच. आता विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता डाव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू ताण करायचा आहे. त्यासाठी खाली बसून घेऊया. पाय समोरच्या बाजूला सरळ. दोन्ही हातांच्या साह्याने पाठीचा कणा ताठ करून घ्यायचा आहे. आता डावा पाय दुमडून
शरीराजवळ घ्या. उजवा पाय दुमडून दोन्ही पावले एकमेकांना जोडायचे आहेत. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून त्याने पावलांना धरून घेऊया आणि दुमडलेल्या पायांची फुलपाखराप्रमाणे हालचाल करायला सुरुवात करायची आहे. साधारणपणे 20 वेळा करूया. आपापल्या स्पीडप्रमाणे हे बटरफ्लाय फ्लॅप्स आपल्याला करायचे आहेत. आणि विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्या. पायामध्ये अंतर, शरीराच्या मागे जमिनीवर हात टेकलेले आणि मान खांद्यावरती. काही वेळ विश्रांती. पवनमुक्तासन करायचं आहे. पाठीवर झोपा. पाय सरळ एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. प्रथम डावा पाय जमिनीवर ठेवून उजवा पाय गुडघ्यात दुमडून छातीजवळ आणा. हाताचे बोटं एकमेकांना गुंफून गुडघ्यावर धरायचे आहेत. हनवटी गुडघ्याला लावायचा प्रयत्न. आता आपण ह्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबून डावा पाय उचलून गोलाकार क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असा फिरवूया. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. अँटी क्लॉक. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि आणि पंच. रिलॅक्स. पाय जमिनीवर, मान पण रिलॅक्स. काही क्षण विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या पायाने आता डावा पाय उचलून गुडघ्यात दुमडायचा. छातीपर्यंत आणून हनवटी गुडघ्याला टेकेल असा प्रयत्न. उजवा पाय सरळ उचलून गोलाकार क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवूया. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेला. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि आणि पंच. रिलॅक्स. संपूर्ण शरीराला जागृत अवस्थेमध्ये विश्रांती द्यायची आहे. त्यासाठी पाठीवर झोपून घ्या. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. सैल सोडून द्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात शरीरापासून किंचित लांब. हाताचे तळवे वरच्या दिशेला, मान कुठल्याही दिशेला झुकलेली. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष श्वासावर. पायाच्या घोट्यांपासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येते. श्वास सोडताना जास्तीत जास्त खाली जाते ह्याची जाणीव करून घ्यायची आहे. मंद आणि दीर्घ श्वसन. कुठलाही ताण शरीर आणि मनावर नाही. विश्रांती, पूर्ण विश्रांती. संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. मनामध्ये जे काही विचार येतील ते फक्त सकारात्मकच असतील. मन पूर्ण खंबीर. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची मनाची तयारी. दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि ह्या स्थितीत ओंकाराचा उच्चार करायचा आहे. दीर्घ श्वास. ओंकाराच्या उच्चारामुळे संपूर्ण शरीरात स्पंदन निर्माण होतील. त्यामुळे शरीरात जे काही दोष, त्रास आहेत ते हळूहळू नाहीसे व्हायला मदत होते, असा मनात विश्वास. आता हळूहळू हातांची आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही पाय जवळ. उजव्या कुशीवर वळून दोन्ही हातांचा आधार घेत सावकाश उठून बसायचं आहे. डोळे मिटलेलेच. पामिंग म्हणजे दोन्ही हातांमध्ये घर्षण करून ऊर्जा निर्माण करायची आहे. हातांचे कप्स करून अलगदपणे हात डोळ्यांवर आणि नंतर चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचे आहेत. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये.
ॐ ह्रैं भानवे नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. मागच्या बाजूला वाकायचं आहे. द्वे. श्वास सोडत कमरेतून वाकायचं आहे. दोन्ही हात पावला शेजारी टेकवण्याचा प्रयत्न. कपाळ गुडघ्याला टेकवायचं आहे. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे, गुडघा जमिनीला टेकलेला असेल, मान मागे ताणून घ्यायची आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. शरीर एका सरळ रेषेत. पंच. श्वास घेत गुडघे जमिनीवर टेकवा. टाचांवर बसून कपाळ जमिनीला टेकवा. इथे नियमित श्वासोश्वास. षट. श्वास सोडत शरीर पुढे आणायचं आहे. कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. साष्टांग नमस्कार. ही बहिर्कुंभक स्थिती आहे. सप्त. श्वास घेत हातावर जोर देऊन शरीर वरच्या बाजूला उचलून मान मागे ताणून घ्यायची आहे. अष्ट. श्वास सोडत शरीर कमरेमधून वर उचलायचं आहे. शरीराची स्थिती पर्वतासारखी असेल. नव. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकून टाचांवर बसायचं आहे. पंचप्रमाणे विश्रांती अवस्था. श्वास नियमित असेल. दश. श्वास घेत उजवा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला टेकलेला, मागे बघण्याचा प्रयत्न. एकादश. श्वास सोडत डावा पाय पुढे आणायचा आहे. कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. द्वादश. श्वास घेत नमस्कार मुद्रेमध्ये वरती यायचं आहे. ॐ ह्रौं खगाय नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. मागच्या बाजूला वाकायचं आहे. द्वे. श्वास सोडत कमरेतून वाकायचं आहे. दोन्ही हात पावला शेजारी टेकवण्याचा प्रयत्न. कपाळ गुडघ्याला टेकवायचं आहे. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे, गुडघा जमिनीला टेकलेला असेल, मान मागे ताणून घ्यायची आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. शरीर एका सरळ रेषेत. पंच. श्वास घेत गुडघे जमिनीवर टेकवा. टाचांवर बसून कपाळ जमिनीला टेकवा. इथे नियमित श्वासोश्वास. षट. श्वास सोडत शरीर पुढे आणायचं आहे. कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. साष्टांग नमस्कार. ही बहिर्कुंभक स्थिती आहे. सप्त. श्वास घेत हातावर जोर देऊन शरीर वरच्या बाजूला उचलून मान मागे ताणून घ्यायची आहे. अष्ट. श्वास सोडत शरीर कमरेमधून वर उचलायचं आहे. शरीराची स्थिती पर्वतासारखी असेल. नव. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकून टाचांवर बसायचं आहे. पंचप्रमाणे विश्रांती अवस्था. श्वास नियमित असेल. दश. श्वास घेत उजवा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला टेकलेला, मागे बघण्याचा प्रयत्न. एकादश. श्वास सोडत डावा पाय पुढे आणायचा आहे. कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. द्वादश. श्वास घेत नमस्कार मुद्रेमध्ये वरती यायचं आहे. ॐ रः पूष्णे नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. मागच्या बाजूला वाकायचं आहे. द्वे. श्वास सोडत कमरेतून वाकायचं आहे. दोन्ही हात पावला शेजारी टेकवण्याचा प्रयत्न. कपाळ गुडघ्याला टेकवायचं आहे. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे, गुडघा जमिनीला टेकलेला असेल, मान मागे ताणून घ्यायची आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. शरीर एका सरळ रेषेत. पंच. श्वास घेत गुडघे जमिनीवर टेकवा. टाचांवर बसून कपाळ जमिनीला टेकवा. इथे नियमित श्वासोश्वास. षट. श्वास सोडत
शरीर पुढे आणायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. साष्टांग नमस्कार ही बहिर्कुंभक स्थिती आहे. सप्त, श्वास घेत हातावर जोर देऊन शरीर वरच्या बाजूला उचलून मान मागे ताणून घ्यायची आहे. अष्ट, श्वास सोडत शरीर कमरेमधून वर उचलायचं आहे. शरीराची स्थिती पर्वतासारखी असेल. नव, श्वास घेत गुडघे जमिनीला टेकून टाचांवर बसायचं आहे. पंचप्रमाणे विश्रांती अवस्था, श्वास नियमित असेल. दश, श्वास घेत उजवा गुडघा दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला टेकलेला, मागे बघण्याचा प्रयत्न. एकादश, श्वास सोडत डावा पाय पुढे आणायचा आहे, कपाळ गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. द्वादश, श्वास घेत नमस्कार मुद्रेमध्ये वरती यायचं आहे. नमस्कार. विवेकानंद केंद्र आयोजित या योग शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व शिबिरार्थींचं, योग साधकांचं त्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. मित्रांनो, जगामध्ये योगालाच खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि अनेकदा लोकांच्या अनेक वेगळ्या कल्पना असतात योगाबद्दल. खरं म्हणजे योग म्हणजे एक जीवन पद्धती आहे. योग म्हणजे 15 मिनिटात पूर्ण करण्याचं काम नाहीये. योग म्हणजे 30 मिनिटामध्ये करण्याचं काम नाहीये, तर तो जीवन पद्धती आहे. 24 तास चालणारी ही निरंतर प्रक्रिया आहे. आपल्या भारतामध्ये आपण व्यक्ती नसतो. आपल्या भारताच्या आपल्या सगळ्या समाजामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये मी नसतो. मी एक व्यक्ती असतो, कारण आपण एक समाजाचे एक घटक असतो. त्यामुळं या सगळ्या दृष्टीनं, जसं मगाशी मी सांगितलं की युज्यते अनेन इति योगः असं आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून आपण सर्वांशी जोडलेलं असतो. व्यक्तीचं व्यापक स्वरूप म्हणजे कुटुंब असतं. कुटुंबाचं व्यापक स्वरूप हे समाज असतो. समाजाचं व्यापक स्वरूप हे राष्ट्र असतं आणि राष्ट्राचं व्यापक स्वरूप हे ही सृष्टी आहे, ही वसुंधरा आहे. त्यामुळं व्यक्तीपासून समष्टीपर्यंत हे सगळं आपण ज्यावेळी बघतो, त्यावेळी एकंदर व्यक्ती आणि समष्टी या सर्वांना एकत्र जोडणं, त्यांना एकत्र आणणं, त्यांचा एक प्रकार जो संतुलन साधायचं जे काम असतं ते योगाच्या माध्यमातून सातत्यानं होत असतं. अनेकदा आपण ईश्वराचा विषय करतो की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ईश्वरी अंश आहे. जगामध्ये जे जे आहे ते सर्व या ईश्वरानं घडवलेलं आहे. म्हणजे व्यक्तीमध्ये, समाजामध्ये, कुटुंबामध्ये, राष्ट्रामध्ये आणि एकंदर आपल्या या सगळ्या समष्टीमध्ये ईश्वराचं चैतन्य आहे. कारण याच्या सगळ्यामध्ये ईश्वर आहे. आणि ज्यावेळी मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करतो, माझ्या समाजासाठी काहीतरी करतो, माझ्या राष्ट्रासाठी काहीतरी करतो किंवा माझ्या समष्टीसाठी काहीतरी करतो, त्यावेळी मी अनाहूतपणे आपल्या ईश्वरासाठी काहीतरी करत असतो. आणि योग ही अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करतो किंवा योग सेवेची एक प्रकारची भावना माझ्या मनामध्ये निर्माण करतं, समरसतेची भावना निर्माण करतं. कारण ह्या सगळ्या अखंड मंडलाकारम अशा प्रकारचं जे चित्र आहे, जे मंडल आहे, ते व्यक्तीपासून समष्टीपर्यंत जात असताना मला ह्या सगळ्यांसाठी काय करावं लागेल, माझ्या कुटुंबासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, त्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, त्या समाजामध्ये, ज्या समाजामध्ये मी राहतो त्या समाजासाठी माझं योगदान असलं पाहिजे, ज्या राष्ट्रामध्ये मी राहतो त्या राष्ट्रामध्ये सुद्धा माझं योगदान असलं पाहिजे. कारण त्याचं मी त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे, त्या ठिकाणी माझं ऋण मी फेडणं आवश्यक आहे. मग त्या ऋण फेडत असताना एकंदर माझ्या आजूबाजूला असणारी ही सृष्टी जी आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. कारण त्या सृष्टीवरच माझं अस्तित्व हे टिकून आहे. मग त्या दृष्टीनं हा सगळा विचार आपण ज्यावेळी करतो त्यावेळी या समष्टीसाठी सुद्धा मला काहीतरी योगदान देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी योग आपल्याला एक प्रकारची दिशादर्शन करतो. कारण योग हा त्या संस्कृतीशी किंवा त्या जोडण्याशी असल्यामुळे एक प्रकारचा वेगळा विचार या योगाच्या माध्यमातून
सातत्याने आपल्याला बघायला मिळतो. लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भारतामध्ये एक वेगळी अशा प्रकारची मानसिकता आहे की आपण जगाच्या म्हणजे आपल्या भारतामध्ये असेल, आपण कुठेही असू, मी अमेरिकेतल्या माणसासाठी असेन, रशियामधल्या माणसासाठी असेन, ब्रिटनमधल्या माणसासाठी असेन, ज्या वेळी आपण प्रार्थना करतो तेव्हा सर्वे भवन्तु सुखिना अशा प्रकारची प्रार्थना करतो. त्याचा अर्थ काय? तर मी माझ्या लोकांचं कल्याण मागतोच, पण त्याचबरोबर माझ्या अवतीभोवती असणारे, माझ्या राष्ट्रामध्ये असणारे, जगामध्ये जी माणसं असतात त्या सर्वांसाठी मी काहीतरी मागतो, म्हणजे सर्वांचं कल्याण व्हावं. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे भवन्तु सुखिना असं आपण म्हणतो. याचं कारण काय? तर कारण मला या सगळ्यांचं कल्याण व्हावं असं वाटतं. ती भावना, कारण माझी भावना, माझं एक प्रकारचे सांस्कृतिक जे मूल्य आहे ते संकुचित अवस्थेवरती नाहीये. ते एक व्यापक अशा प्रकारचा दृष्टिकोन घेऊन अखंड मंडलाकारम व्याप्तम येनम चराचरम असं आपण ज्याला म्हणतो, ती सर्व चैतन्य समाजामध्ये जे आहे त्यासाठी मी काहीतरी योगदान देणार आहे अशा भावनेनं आपण हे सगळेजण काम करतो. आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं काम करणारी अनेक मंडळी आहेत. अनेक मंडळी सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया अशा भावनेनं काम करतात आणि हे काम करत असताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा आयुष्यामध्ये ठेवत नाही, निरपेक्ष भावनेनं काम करतात. एक उदाहरण म्हणून सांगतो. 70च्या दशकामध्ये आसाममधल्या ब्रह्मपुत्रेच्या या प्रचंड नदीला प्रचंड महापूर आला आणि त्या महापुरामध्ये त्या ठिकाणी असणारी त्या अनेक असणाऱ्या बेटांवरची वनसंपत्ती, जीव जंतू हे सर्व वाहून गेले. आणि हे सर्व वाहून गेल्यानंतर पुरानंतरची स्थिती जी होती ती अत्यंत भीषण अशा प्रकारची होती, अत्यंत भयावह अशा प्रकारची स्थिती होती. आणि ती स्थिती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जाधव पेईंग नावाचा एक माणूस, त्याने हे सगळं जण बघितलं आणि जाधव पेईंगला हे सर्व बघितल्यानंतर त्याला अत्यंत दुःख झालं आणि त्याला लक्षात आलं की या ठिकाणी परत आपण हे सगळं जर निर्माण जर करायचं असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या भावनेनं या माणसानं त्या ठिकाणी आपल्या घरापासून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे सगळं जे विनाश जो झालेला होता त्या ठिकाणी तो जायचा आणि सातत्यानं वृक्ष लागवड करायचं. आणि असं करता 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 40 वर्ष या माणसानं त्या ठिकाणी जाऊन वृक्ष निर्मिती केली, वृक्ष लागवड केली. आणि आज अनेक वर्षानंतर आज या माणसाचं नाव केवळ भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये पोहोचलेलं आहे. कारण 40 वर्ष या माणसानं तपश्चर्या केली आणि 1400 एकर जमिनीमध्ये या माणसानं नवीन अशा प्रकारचं एक मोठं अशा प्रकारचं जंगल निर्माण केलं. ह्याचा मागचाही जो अर्थ जो आहे तो अर्थ कोणता आहे तर या माणसाला त्याची व्यक्तीकडून एक समष्टीबद्दल, त्या निसर्गाबद्दल किंवा या सृष्टीबद्दल असणारी जी संवेदनशीलता आहे ती संवेदनशीलता त्याच्या मनामध्ये होती. त्या संवेदनशीलतेमधून त्याने कार्य केलं. त्यावेळी त्याने असा विचार केला नाही की मला पद्मश्री पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून मी हे करतो, असा विचारच त्याच्या मनामध्ये आला नाही. कारण त्यानं माझं कर्तव्य भावनेनं ते काम केलं. कारण तो विचार या सांस्कृतिक जीवनामधून त्याला मिळालेला तो एक संस्कार होता. अशी अनेक उदाहरणं आपल्या देशामध्ये आहेत. आपण ज्यावेळी 26/11चा जो मुंबईवरती जो आतंकवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती त्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी जे ताज हॉटेल जे आहे त्या ताज हॉटेलवर ज्यावेळी हल्ला केला गेला त्यावेळी त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे पर्यटक त्या ठिकाणी अडकून त्या हॉटेलमध्ये पडलेले होते. आणि त्या पर्यटकांची सुरक्षा ही खूप महत्वाची होती. त्यावेळी त्या हॉटेलच्या जवळजवळ 16 कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी तयार करून या सर्व पर्यटकांचा जीव वाचवला. परंतु दुर्दैवानं त्या हल्ल्यामध्ये या सर्व अशा प्रकारच्या 16 कर्मचाऱ्यांना ते मृत्युमुखी पडले. कर्मचाऱ्यांना शहीदच म्हटलं पाहिजे. याचं कारण असं की खरं म्हणजे त्या हॉटेलमधले सगळे रस्ते त्याला माहीत होते आणि प्रत्यक्षामध्ये ते त्या ठिकाणी पळून जाता आलं असतं. परंतु आपल्या जीवापेक्षा सुद्धा आपलं कर्तव्य किंवा दुसऱ्याचा जीव खूप मोठा आहे या भावनेनं त्या ठिकाणी त्याने काम केलं आणि त्या ठिकाणी ते मृत्युमुखी पडले. ही भावना कोणी दिली? ही भावना ती जोडण्याच्या भावनेनं निर्माण झालेली आहे. आपल्या समाजामध्ये
आपल्या सगळ्यांना जोडायची जी वृत्ती जी आहे त्या जोडण्याच्या वृत्तीमधून हा संस्कार त्या ठिकाणी प्रवाहित झाला. आपल्या महाभारताच्या इतिहासामध्ये आपण सगळ्यांना जाणतो, कुरुक्षेत्रावरती ज्यावेळी युद्ध सुरू होतं त्यावेळी अर्जुनाच्या समोर एक मोठा बिकट अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला. म्हणजे एका बाजून परिवार होता आणि एका बाजून राष्ट्रधर्म होता. परंतु ज्यावेळी भावना आणि कर्तव्य या दोघांमध्ये एक गोष्ट मला निवडायची ज्यावेळी असेल त्यावेळी अर्जुनानं भावना निवडता कर्तव्य निवडलं. म्हणजे काय तर माझ्या परिवारापेक्षा सुद्धा राष्ट्रधर्म हा सगळ्यात महत्वाचा आहे हा घटक निवडला आणि अधर्मावर धर्मानं विजय मिळवला ही आपल्या देशाची एक प्रकारची संकल्पना आहे. या देशाचं एक प्रकारचं तत्वज्ञान आहे. मित्रांनो, आज आपल्या संपूर्ण सामाजिक चळवळीचा जर आपण विचार केला तर जसं अमेरिकेमध्ये आज स्थिती आहे ती स्थिती भारतामध्ये सुद्धा हळूहळू येऊ लागलेली आहे. आपल्या समाजामध्ये अनाथाश्रम भरपूर वाढत चाललेले आहेत. आपल्या देशामध्ये वृद्धाश्रम अनेक वाढत चाललेले आहेत. परंतु सुदैवानं जी स्थिती अमेरिकेमध्ये आहे ती स्थिती भारतामध्ये आज तेवढी बघायला मिळत नाही. परंतु आपणाला हे सगळं थांबलं पाहिजे, कारण आज अमेरिका सामाजिक सुरक्षेवरती जवळजवळ भरपूर अशा प्रकारचं म्हणजे अनेक रुपये खर्च करते. पण त्या तुलनेनं भारतामध्ये खूप कमी अशा प्रकारचा खर्च केला जातो. याचं कारण असं आहे की भारतामध्ये अस्तित्वात असणारी कुटुंब नावाची व्यवस्था जी आहे जी एकमेकाला जोडून ठेवते, जे एकमेकाला अनेक प्रकारच्या अशा प्रकारच्या भावनामधून संवेदनेमधून किंवा एक प्रकारच्या या परस्पर पूरक अशा प्रकारच्या संबंधावर आधारित असल्यामुळे एकमेकाला जोडलेलं आहे. त्यामुळं हे सगळं आपण अजूनपर्यंत टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. आपल्या या एकंदर सांस्कृतिक मूल्यामध्ये जो माणूस योग करतो, जो माणूस योग साधक आहे, ज्याच्यामध्ये ही साधना करण्याची वृत्ती आहे किंवा तो ते कायम करत असतो, तो माणूस कधीही कोणत्याही गोष्टीपासून तुटत नाही. तो आपल्या कुटुंबापासून तुटत नाही, तो आपल्या समाजापासून तुटत नाही, तो आपल्या राष्ट्रापासून तुटून जात नाही, तो या समष्टीपासून या सृष्टीपासून तोडला जात नाही. तर तो या सगळ्या लोकांना एकत्र बांधून ठेवतो. ज्या ज्या ठिकाणी तो जाईल त्या त्या ठिकाणी तो चैतन्य निर्माण करतो. ज्या ज्या ठिकाणी तो जाईल त्यावेळी त्या समाजामध्ये एक प्रकारची सुसंगत अशा प्रकारची व्यवस्था तो निर्माण करतो. आणि त्या सुसंगत व्यवस्थेच्या आधारावरतीच आपली समाज नावाची ही यंत्रणा एक मोठ्या दृष्टीनं उभी राहते. आणि हे सगळं ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आज जगामध्ये योग नावाच्या तत्वज्ञानावर फक्त योग हा व्यायाम नाही तर अष्टांग योग आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे जसं मगाशी सांगितलं की अत्यंत खोलवर अभ्यास करण्याचा विषय आहे. आणि त्या विषयामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी योगाची जी किती व्याप्ती आहे ती आपल्याला लक्षात येते. त्यामुळं फक्त व्यायाम प्रकार फक्त 15 मिनिटं आपण व्यायाम प्रकार केल्यानंतर मला माझ्या फक्त शरीराला चांगलं वाटलं एवढ्यापुरतं योगाचं एकंदर तत्वज्ञान हे आधारित नसून आपल्याला आपलं जीवन संतुलित समग्र परिपूर्ण करायचंच आहे. पण त्याचबरोबर माझ्याही बरोबर अजून जे काही ह्या सगळ्या मंडलामध्ये या अखंड अशा प्रकारच्या मंडलामध्ये जे कोणी जे असतील त्या सर्वांना या सगळ्याचा एक प्रकारचा त्यांना फायदा त्यांना एक प्रकारचं त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी व्हावं. आणि मी माझ्याही बरोबर माझं कुटुंब माझा समाज माझा राष्ट्र माझी या सभोवती असणारी सृष्टी यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. या ही भावना त्या योगाच्या माध्यमातून जोडण्याची भावना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण एक राष्ट्र म्हणून एक समाज म्हणून आपल्या राष्ट्राचा गौरव आपण सगळ्यांना वाढवायचा आहेच. पण त्याचबरोबर जगाला सुद्धा एक प्रकारचं वेगळं उदाहरण आपल्याला आमच्या कृतीमधून आणि एकंदर वर्तनामधून निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत योगाचा अर्थ आणि एकंदर ही व्याप्ती पोहोचली पाहिजे. तर त्याच वेळी आपण एक नवीन समाजाची निर्मिती अशा माध्यमातून करू शकू. या 21 तारखेला जागतिक योग दिन आहे. त्या दिवशी अनेक प्रकारचे संकल्प मग सूर्यनमस्काराचा संकल्प असेल किंवा एकंदर जास्तीत जास्त लोकांना माझ्याही बरोबर अजून नवीन लोकांना योग करण्यासाठी मी प्रवृत्त करेन. त्यांच्यामध्ये योग नावाची जी एकंदर नवीन बीजाचं रोपण मी करेन अशा प्रकारचा संकल्प या पुढच्या कालखंडामध्ये करूया.
आणि या योग शिबिराचा जो एक मला जे मिळालेलं जे काहीतरी मिळालं जे धन आहे ते धनाचा एक सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करूया. ती प्रकारची बुद्धी आणि शक्ती परमेश्वर आपल्याला सगळ्यांना देवो अशा प्रकारची विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. आता आपण सर्वजण हे आसन करूया. आसन स्थिती. जमिनीवर पालथे झोपून दोन्ही पाय जुळलेले आणि ताठ, तळपाय वरच्या दिशेला, हनवटी जमिनीला टेकवा. दोन्ही हात वरच्या बाजूस ताठ ठेवणे ही आसन स्थिती. एकम. दोन्ही हात खाली आणून आणि कोपरात दुमडायचे. पंजे शेवटच्या बरगड्यांपाशी जमिनीवर ठेवणे. द्वे. हळूच आधी डोकं वर उचला, नंतर हातावर जोर न लावता छाती सावकाश वर उचला. नाभीपासून शरीराचा वरचा भाग उचलायचा आहे. नागाच्या फण्याप्रमाणे शरीराची स्थिती दिसते. आपल्या क्षमतेनुसार आसनात थांबण्याचा प्रयत्न करणे. ब्रीदिंग नॉर्मल. त्रीणी. छाती व डोकं खाली न्या. हनवटी जमिनीवर टेकवा. चत्वारी. दोन्ही हात वर सरळ, मूळ स्थितीत या. मकरासनामध्ये विश्रांती. आता आपण सर्व एकत्रित हे आसन करूया. विश्रांती स्थितीतून आसन स्थितीत येण्यासाठी प्रथम जमिनीवर पालथे झोपून पाय जुळलेले व ताठ, तळपाय वरच्या दिशेला, हनवटी जमिनीला टेकवा. दोन्ही हात वरच्या बाजूस सरळ ताठ ठेवणे ही आसन स्थिती. एकम. अंगठा आत घेऊन दोन्ही हाताच्या मुठी करून ओटी पोटाखाली ठेवणे. द्वे. पाय गुडघ्यात न वाकवता कमरेच्या खालचा भाग वर उचला. ही आसनाची अंतिम स्थिती. आपल्या क्षमतेनुसार आसनात स्थिर राहण्याचा प्रयत्न करणे. ब्रीदिंग नॉर्मल. त्रीणी. दोन्ही पाय सावकाश जमिनीवर ठेवणे. चत्वारी. दोन्ही हात सोडा, मूळ स्थितीत येणे. मकरासनामध्ये विश्रांती. धनुरासन. पोटावर झोपून करावयाचे हे आसन आहे. धनुर म्हणजे धनुष्य. आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराची धनुष्यासारखी स्थिती होते, म्हणून या आसनाला धनुरासन म्हणतात. आता आपण हे आसन कसे करायचे ते पाहूया. आसन स्थितीत येण्यासाठी जमिनीवर पालथे झोपून पाय जुळलेले आणि ताठ, तळपाय वरच्या दिशेला, हनवटी जमिनीला टेकवा. हात वरच्या बाजूस सरळ ताठ ठेवणे. एकम. पाय गुडघ्यात वाकवून घोटे हाताने धरा. द्वे. डोकं, छाती, मांड्या वर उचला. हात कोपरात ताठ ठेवणे. दोन्ही गुडघे एकमेकांना जुळलेले असतील. पोट जमिनीवर असेल. ही आसनाची अंतिम स्थिती. आपल्या क्षमतेनुसार आसनात थांबण्याचा प्रयत्न करणे. ब्रीदिंग नॉर्मल असेल. त्रीणी. मांड्या आणि छाती सावकाश खाली ठेवणे. चत्वारी. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय रिलॅक्स, मूळ स्थितीत येणे. मकरासनात विश्रांती. ह्याचे फायदे. पोटाच्या भागातील मेद कमी होतो. श्वसनाच्या विकारावर उपयोगी. पाठदुखी, मधुमेह तसेच वातविकार दूर होतात. पचन सुधारते. कोणी करू नयेत. हर्निया आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन करू नये. आता आपण सर्वजण एकत्रित हे आसन करूया. आसन स्थितीत येण्यासाठी जमिनीवर पालथे झोपून पाय जुळलेले आणि ताठ, तळपाय वरच्या दिशेला, हनवटी जमिनीला टेकवा. हात वरच्या बाजूस सरळ ताठ ठेवणे ही आसनाची स्थिती. एकम. पाय गुडघ्यात वाकवून घोटे हाताने धरा. द्वे. डोकं, छाती, मांड्या वर उचला. हात कोपरात ताठ ठेवणे. दोन्ही गुडघे एकमेकांना जुळवलेले असतील. पोट जमिनीवर असेल. ही आसनाची अंतिम स्थिती. आपल्या क्षमतेनुसार आसनात थांबण्याचा प्रयत्न करणे. ब्रीदिंग नॉर्मल असेल. त्रीणी. मांड्या आणि छाती सावकाश खाली ठेवणे. चत्वारी. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय रिलॅक्स, मूळ स्थितीत येणे. मकरासनात विश्रांती. शवासन. आता आपण शवासन करणार आहोत. व्यायाम आणि आसन झाल्यानंतर आपण आपल्या शरीराला विश्रांती मिळण्यासाठी शवासन करतो.
शवासनाची स्थिती घेऊया. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर, तर हात आकाशाच्या दिशेने, मान सरळ किंवा कोणत्याही दिशेला झुकलेली असेल, डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शवासन आपल्याला जागृत अवस्थेत करायचे आहे. आपलं शरीर आपल्या मनाच्या सर्व सूचना ऐकत असते. त्यामुळे आपण आपल्या शरीराला आपल्या मनाद्वारे आपण सूचना करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपल्या पायांच्या दिशेने घेऊन जाऊयात. पायांची बोटे, तळपाय, घोटे, संपूर्ण पाऊल, दोन्ही पावलं रिलॅक्स. पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या, जांघा, जांघातील स्नायू, कंबर, कमरेतील मणके, कमरेतील इतर स्नायू, संपूर्ण कंबर आराम से. पाठ, पाठीचा कणा, पाठीतील मणके, संपूर्ण पाठ शिथिल. पोट, ओटीपोट, ओटीपोटातील स्नायू, पोटातील सगळे स्नायू. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येत आहे. श्वास सोडताना पोट जमिनीकडे ढकललं जात आहे, त्याची जाणीव. संपूर्ण पोटाला विश्रांती. छाती, छातीचे सगळे स्नायू, संपूर्ण छातीला आराम से. हात, हातांची बोटे, तळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदे, खांद्याचे स्नायू, संपूर्ण हात, दोन्ही हात रिलॅक्स. मान, मानेचे स्नायू, संपूर्ण मानेला शिथिल. गाल, गालांवर स्मित असं हास्य, त्याने मन शांत आणि प्रसन्न होईल. कान, कानाचे स्नायू, दोन्ही कानांना शिथिल. नाक, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श, श्वास सोडताना गरम हवा बाहेर फेकली जाते, त्यावरती लक्ष. मंद मंद श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास, विश्रांती, पूर्ण विश्रांती. डोळे, डोळ्यांचे सगळे स्नायू, दोन्ही डोळे, भुवया, भुवयांचे स्नायू, दोन्ही भुवया शिथिल. कपाळ, कपाळाचे स्नायू, डोकं, डोक्याचा जमिनीला टेकलेला भाग, संपूर्ण मस्तिष्क आराम से. आता आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे.
आता आपण दीर्घ श्वास घेऊन 3 वेळा ओंकाराचे उच्चारण करायचे आहे. प्रत्येकी दीर्घ श्वास भरून घ्या. ओंकाराच्या उच्चारणाने संपूर्ण मन सकारात्मक बनत झालं आहे. त्यावरती लक्ष. शरीरामध्ये आणि मनामध्ये संपूर्ण चैतन्य ऊर्जा निर्माण होतीये. त्याचा फायदा आपल्याला दिवसभर होणारच आहे. त्यावरती लक्ष द्यायचंय. डोळ्यासमोर निरभ्र असा आकाश, त्यामध्ये ओंकाराची प्रतिमा आणायची आहे. आणि मनामध्ये थोडा वेळ ओंकाराचा जप करायचा आहे. आता हळूहळू शवासनाच्या माध्यमातून आपण बाहेर येणार आहोत. दोन्ही पाय एकमेकांजवळ, दोन्ही हात शरीराजवळ, उजवा हात डोक्याखाली, डावा हात पोटावरती, डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या कुशीवरती वळायचा आहे. आणि जणू काही आपण भारत मातेच्या कुशीत आराम करत आहोत, पहुडलेलो आहोत, त्याचा अनुभव, अशी छान कल्पना करायची आहे. सावकाशपणे दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसायचं आहे. दोन्ही हातांचे एकमेकांवरती घर्षण करून घ्यायचंय आणि दोन्ही डोळ्यांना लावायचंय. मग सावकाश डोळे उघडायचे आहेत. अखंड मंडलाकार ही एक किमया आहे. नुसताच श्लोक नव्हे, किती मोठी दूरदृष्टी ठेवून आपल्या ऋषीमुनींनी हा अभ्यास केला आहे. तो आजही बाह्य वाटत नाही. योग कितीतरी गोष्टींना बरोबर घेऊन आपली वाटचाल करत एका निश्चित ध्येयाकडे जाण्याचा मार्ग सहज करतो. ह्याच विचाराने आजच्या सत्राची स्वागत आपण प्रार्थनेने करूयात. उद्या पुन्हा भेटूयात नवीन आसने शिकण्यासाठी, तसेच बौद्धिक सत्रात अजून नवीन माहिती घेण्यासाठी. धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.